चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी जे जे भागीत केलं, गडकरी साहेबांनंतर या विदर्भामध्ये सगळ्यात जास्त मतांनी नवनीत राणा निवडून येतील. काल म्हणाले की डिपॉझिट नवनीत राणा पुढच्या पद्धतीने चंद्रशेखर बावनकुळे की 2.5 लाखांच्या मतांनी निवडून येणार त्यावर त्यांनी पत्र दिलं. नवनीत राणा या महायुतीच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहे. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी जे जे भागीत केलं महाराष्ट्रामध्ये, ते लोकांचा जो रिस्पॉन्स आहे, लोकांसाठी केलेले काम आहे आणि शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनतेसाठी न्यायासाठी ज्या नवनीत राणा नेहमी लढल्या, ज्या ताकदीने त्यांनी या जिल्ह्यामध्ये जनसंपर्क ठेवला, त्या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनाही वाटते की गडकरी साहेबांनंतर या विदर्भामध्ये सगळ्यात जास्त मतांनी नवनीत राणा निवडून येतील. ते 2.5 लाख म्हटलं त्यांनी, मी तर म्हणतो 3 लाखापेक्षा जास्त मतांनी नवनीत राणा निवडून येईल, त्याच्यात कुठली शंका नाही आहे. घराघरापर्यंत, आदिवासी बांधवांपर्यंत, मजदुरापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत, सर्वसामान्य जनतेपर्यंत सुद्धा नवनीत राणा घराघरामध्ये पोचलेले आहे. 5 वर्ष सातत्यानं त्यांचा जनसंपर्क आणि पार्लमेंटमधून अनेक कामं त्यांनी खेचून आणले. त्यांनी अमरावतीचा आवाज बनून त्या ठिकाणी काम केलं. मला असं वाटतं हा इतिहास अमरावतीमध्ये पहिल्यांदाच घडलेला आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जेव्हा इथे मंत्री होते, खासदार होते, त्यानंतर एक चांगला मजबूत खासदार अमरावती जिल्ह्याला मिळालेला आहे आणि ते सगळ्यांनी लोकांनी जवळून पाहिलेलं आहे. म्हणून आपल्याला कोणी काय म्हणते, कोण टीका करते, पण मला ज्या टीका करणाऱ्यांना एवढंच विचारायचं आहे, शेतकऱ्यांसाठी मी आतापर्यंत 4 ते 5 वेळा जेलामध्ये गेलो. 4 ते 5 वेळा अन्नत्याग केलं शेतकऱ्यांसाठी जेलामध्ये. सरकार कोणती असू द्या, शेतकऱ्याचा प्रश्न आला तेव्हा मी लढलो. आणि काही लोक फक्त राजकारण करतात, नौटंकी करतात. अरे जेव्हा त्या जेलाच्या सतरंजीवर झोपावं लागते, जेलातलं जेवण जेवावं लागते. उद्धव ठाकरे सरकारमध्ये जेव्हा हे मंत्री होते, त्या मंत्री असताना दिवाळीच्या 3 दिवसाआधी तुकडोजी महाराजांच्या मोझरी या पवित्र भूमीवरून मला दिवाळीच्या 3 दिवसाआधी अरेस्ट केलं. माझ्यासोबत अनेक शेतकरी होते. आमची दिवाळी अंधारामध्ये गेली, पण शेतकऱ्याला उद्धव ठाकरे न्याय देऊ शकले नाही. त्याच सरकारमध्ये हे मंत्री होते आणि त्या दिवाळीच्या दिवशी सुद्धा आम्ही अन्नत्याग केला. म्हणून मला असं वाटतं की बोलणं फार सोपं आहे. ते खूप खूप आंतरराष्ट्रीय नेते झालेले आहे, आंतरराष्ट्रीय वक्ते झालेले आहे, आंतरराष्ट्रीय नेते झाल्यामुळं ते काही बोलू शकतात. खूप फार मोठे नेते आहे. मी छोटासा कार्यकर्ता आहे. मी छोटासा कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये काम करतो, शेतकऱ्यांसाठी काम करतो, आदिवासींसाठी काम करतो, शेतमजुरांसाठी काम करतो, सर्वसामान्य जनतेसाठी लढतो. ज्या ठिकाणी आज जनसेवक म्हणून लोकांच्या घराघरामध्ये पोचून लोकांच्या सेवेसाठी मी राजकारणामध्ये आलेलो आहे. मी नौटंकी करण्यासाठी राजकारणामध्ये नाही आलेलो आहे. आणि ज्या वेळेस मला असं वाटेल की मी न्याय देऊ शकत नाही लोकांना, त्या दिवशी मी स्वतः माझ्या आमदारकीचा, माझ्या पदाचा राजीनामा देईल. पण मी आज देशाचे पंतप्रधान मोदीजी ज्या देशासाठी, देशाला पुढे नेण्यासाठी जे काम करत आहे, देशाच्या हितासाठी, प्रत्येक जनतेसाठी, न्यायासाठी ते लढत आहे. एक चांगला महापुरुष खऱ्या अर्थानं मोदींच्या रूपामध्ये या देशाला पुढे नेण्यासाठी, देशाला न्यायासाठी आपल्या डोळ्यासमोर आहे. मला असं वाटतं सगळ्या ताकदीने मोदींचा सगळ्यांनी साथ दिला पाहिजे आणि जो त्यांचा 400 पारचा नारा आहे तो पूर्ण केला पाहिजे. त्याच ताकदीनं खासदार नवनीत राणा, मोदीजींनी ज्या अमरावती जिल्ह्याला जे काही दिलं, जर ते आज तुम्ही पाहिलं तर अमरावतीच्या इतिहासामध्ये कोणी खासदार ते करू शकलं नाही. आज मेगा टेक्सटाईल पार्क जो देशामध्ये देशाच्या पंतप्रधान मोदीजींनी साथ दिले, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त एक मात्र टेक्सटाईल पार्क महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये दिला. रेल्वे वॅगन फॅक्टरी दिली. 4 ते 5 हजार लोक त्या ठिकाणी काम करणार आहे. टेक्सटाईल पार्कमध्ये लाखो लोक काम करणार आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी किती लढाया झाल्या, किती लोकांनी आवाज उचलले 40 वर्षामध्ये, पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 32 एकर जागेमध्ये हे देशाच्या पंतप्रधानांनी दिलं. या ठिकाणी तुम्ही पाहिलं की ज्या ठिकाणी अनेक आज मास कम्युनिकेशन कॉलेज असू द्या, अनेक या ठिकाणी तुम्ही पाहिलं रस्ते, मोठमोठे ब्रिज, अनेक ठिकाणी गावागावापर्यंत पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना घरं देण्याचं काम केलं. आज तुम्ही पाहिलं रोजगार हमीचे जे मजूर आहे त्या लोकांना बरोबर पैसे मिळते, त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पांजण रस्त्याचं काम सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालं. असे अनेक कित्येक कामं देशाच्या पंतप्रधानांनी पहिल्या टर्ममध्ये खासदार नवनीतच्या मागण्या पूर्ण केल्या.
2 महिन्यामध्ये एअरपोर्ट सुरू होणार आहे. ज्या शहरामध्ये एअरपोर्ट ज्या नक्षावर येते त्या शहराची किती उंची वाढते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आरोग्याच्या दृष्टिकोन तालुक्यामध्ये हॉस्पिटल केले, क्रीडा संकुल केले. आज अमरावतीमध्ये महिलांसाठी हॉस्पिटल नव्हतं, महिलांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल नव्हतं. 200 बेडचं स्वतंत्र हॉस्पिटल हे मोदीजींच्या आशीर्वादाने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने अमरावती जिल्ह्यामध्ये झालं. असे अनेक आज 33 महिन्याच्या सरकारमध्ये माझा प्रश्न आहे, एकदा सुद्धा जे बोलतात, एकदा सुद्धा त्यांनी 33 महिन्याच्या सरकारमध्ये लोक मरत होते. शेतकरीच्या बांधावर जातो म्हणून सांगणारे उद्धव ठाकरे त्यांनी त्यांना अचलपूर जिल्ह्यामध्ये मध्ये सुद्धा आणलं नाही, परतोळ्यामध्ये आणलं नाही. माझा जर पुढचं मागचं जर स्टेटमेंट पाहिलं असेल की ज्या दिवशी 33 महिन्याच्या सरकारमध्ये विदर्भामध्ये उद्धव ठाकरे येतील सगळ्यात पहिले हार मी टाकेल. पण जो त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असताना मुख्यमंत्र्याला आणू शकला नाही. अरे आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे 4 वेळा 10 वेळा ते विदर्भामध्ये येतात. पहिलेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते 20 वेळा महिन्यातून 2 महिन्यातून एकदा ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात होते. अरे जो व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी आपल्या पदासाठी राजकारण करते, मला असं वाटते त्यावर मला जास्त बोलायची गरज नाही. ते देशाचे खूप मोठे नेते झालेले आहे. त्यांचे वक्तव्य म्हणजे असं वाटते की बा ते आपला जो अमेरिकेचा जो राष्ट्रपती होता डोनाल्ड, त्याच्या जागी त्यांना बसवलं पाहिजे. ते अमेरिकेहून बरोबर लक्ष देतील आपल्या देशाकडे आणि काहीतरी देशाचं भलं होईल. मला असं वाटतं की आज एवढ्या आंतरराष्ट्रीय पदावर बसण्यालायक तो व्यक्ती आहे जो खऱ्या अर्थानं नेहमी वक्तव्य करते. त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे की प्रत्येक वक्तव्याला त्यांच्या शुभेच्छा आहे आणि वेळ आल्यानंतर नक्कीच वेळेनुसार मी उत्तर देईन. आता मला जनतेची सेवेमध्ये मी व्यस्त असतो, जनतेच्या कामामध्ये व्यस्त असतो, जनतेच्या न्यायासाठी लढतो आणि जनतेसाठी कुठल्याही स्तरावर मी जाण्यासाठी तयार असतो. म्हणून या देशामध्ये एकच लक्ष असलं पाहिजे, देशाचे पंतप्रधान मोदीजींचे हात मजबूत कसे होईल, त्यांच्या देशाप्रती जे विजन आहे ते कसं पूर्ण होईल, त्यासाठी आपण सगळ्या ताकदीनं पंतप्रधानांसोबत राहिलं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.